नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. श्री दत्तात्रेयांचे 3 अवतार झाले. श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नरसिंह सरस्वती व श्री स्वामी समर्थ महाराज. दत्त उपासनेत पादुका पूजनाला एवढे महत्त्व का आहे? पादुका हे शिव आणि शक्ती यांचे प्रतीक आहे. डावी पादुका ही शिवस्वरूप आणि उजवी पादुका ही शक्ती स्वरूप आहे. डावी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रगट तारक शक्ती आणि उजवी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रगट मारक शक्ती आहे. पादुकांच्या अंगठ्यातून पादुकांच्या खुंट्या आवश्यकतेप्रमाणे ईश्वराची तारक आणि मारक शक्ती बाहेर पडत असते. ज्यावेळी आपण पादुकांच्या अंगठ्यावर डोके ठेवून नमस्कार करतो त्यावेळी काही जणांना त्यातील प्रगट शक्ती न पेरल्याने त्रास होऊ शकतो. यासाठी पादुकांना नमस्कार करताना शक्यतो डोके पादुकाच्या अंगठ्यावर न ठेवता पादुकांच्या पुढच्या भागावर म्हणजे जिथे बोटे येतात तेथे टेकवावे. श्री दत्त उपासनेत अनेक ठिकाणी पादुका पूजनास महत्त्व आहे. श्री दत्तात्रेय हे गुरु स्वरूपात आहेत. त्यांच्या चरणपूजेचा महिमा वाढलेला आहे. दत्त संप्रदायात गुरुपेक्षा गुरुचरणांनाच महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून श्री गुरु व त्यांच्या चरणपादुकांना फार महत्त्व आहे. श्री गुरूंच्या वा इष्टदेवतांच्या पादुका पूजनाचा प्रकार फार पूर्वीपासूनच आहे. श्रीराम वनवासात असताना भरताने त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून आदरभाव दर्शविला होता. अतिशय प्रिय व्यक्तीविषयी, थोर व्यक्तीविषयी आदर दाखवणे म्हणजे त्यांच्या पायावर डोके ठेवणे. यातील आणखीन एक रहस्य असे की श्रेष्ठ सत्पुरुषांची सारी दैवी शक्ती त्यांच्या चरणात एकवटलेली असते. त्यांच्या चरणस्पर्शाने ती शक्ती भक्तांमध्ये संचारत असल्याचा अनेकांना अनुभव आलेला आहे. म्हणूनच गुरुसेवेत गुरुमूर्तीपेक्षा गुरुपादुकांनाच महत्त्वाचे स्थान आहे. गिरनार शिखरावर दत्तात्रेयांच्या पादुकाच आहेत. गाणगापूर येथे श्री नरसिंह सरस्वती यांनी निर्गुण पादुकाच महागे ठेवलेले आहेत. नरसिंहवाडीलाही दत्त पादुकांचीच पूजा केली जाते. देवगिरीवर जनार्दन स्वामींच्या समाधीस्थानी पादुकाच आहेत. श्री स्वामी समर्थ माऊलींनीही आपल्या अनेक भक्तांना त्यांच्या पादुकाच दिलेल्या आहेत. श्री स्वामी समर्थांच्या अनेक मंदिरात त्यांच्या निर्गुण पादुकाचीच पूजा केली जाते. म्हणूनच भक्तिभावाने आपण म्हणतो, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तिथे तुझे सद्गुरू पाय दोनी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.